नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये। तर मित्रांनो, मी आज आलेलो मुंबई येथील बांद्रा या परिसरात। याला BKC असं म्हटलं जातं। हे MMRDचं ग्राउंड आहे। तर मी आज कुठल्या हॉटेलमध्ये गेलेलो नाही आहे, तर मी आज आलेलो एका प्रदर्शनाला, जे मुंबईतील सर्वात मोठं प्रदर्शन आहे। त्याचं नाव आहे महालक्ष्मी सरस प्रदर्शन 2025। हे मुंबईतील सर्वात मोठं प्रदर्शन आहे। हे दिनांक 11 फेब्रुवारी 2025 ते 23 फेब्रुवारी 2025 पर्यंत ह्या MMRDच्या ग्राउंडमध्ये आहे। तर याची वेळ आहे सकाळी 10 वाजल्यापासून रात्री 10 वाजेपर्यंत। तर बेसिकली हे जे प्रदर्शन आहे हे ग्रामीण ज्या महिला आहेत त्यांचे जे काही उद्योगधंदे आहेत त्यांना एक चालना मिळण्यासाठी म्हणून हे प्रदर्शन आयोजित केलेलं आहे। तर यामध्ये आपल्याला जवळजवळ 500 पेक्षा अधिक जे स्टॉल्स आहेत, इतर आपल्या महाराष्ट्र राज्यातले तर आहेतच, त्याबरोबर इतर आपल्या भारतातील जे काही वेगवेगळे स्टेट्स आहेत त्याचेसुद्धा स्टॉल आपल्याला या प्रदर्शनात बघायला मिळणार आहेत। ते फूड स्टॉल्स आहेत किंवा त्यांचे वेगवेगळे जे काही उद्योग आहेत ते पण आपल्याला बघायला मिळणार आहेत। आणि एक वेगळं पण म्हणजे यामध्ये आपल्याला एक 100हून अधिक फूड स्टॉलसुद्धा बघायला मिळणार आहेत। तर असं हे मुंबईतील सर्वात मोठं प्रदर्शन आहे, महालक्ष्मी सरस प्रदर्शन 2025। तर आपण बघणार आहोत आतमध्ये जाऊन आपल्याला काय काय वेगळेपण आपल्याला ह्या प्रदर्शनात बघायला मिळणार आहे। सो मित्रांनो, माझ्याबरोबर शेवटपर्यंत हा व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग होणार आहे। इथे आपल्याला 3 सेक्शन बघायला मिळणार आहेत। त्यामध्ये 2 सेक्शनमध्ये ते प्रदर्शन आहे आणि एका सेक्शनमध्ये इथे फूड कोर्ट आहे। तुम्ही इथे बघू शकता, इथे फूड कोर्ट आहे आणि या माझ्या डाव्या हाताला 2 मोठे एक्झिबिशन हॉल आहेत, 1 नंबर आणि 2 नंबर। आणि इथे मी तुम्हाला जसं पुढे जाईन तुम्हाला मी काय काय प्रोसिजर आहे ती पण सांगत जाईन। तर आपण अशी ही पूर्णपणे एक टूर करणार आहोत आणि आपलं जे चॅनलची थीम आहे फूड, ते शेवटी आपण त्याच्यावर सुद्धा येणार आहोत। तर मित्रांनो, आता आपण या प्रदर्शनात महालक्ष्मी सरस प्रदर्शन 2025मध्ये आतमध्ये गेल्या एंट्रन्सला राईट हँड साईडला एक रजिस्ट्रेशनचं मोठं कक्ष आहे। त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता वेगवेगळ्या आपल्या महाराष्ट्रात राज्यामधील ज्या महिला ग्रामीण जे काही उद्योजक आहेत त्या सर्व त्यांचं रजिस्ट्रेशनचं एक केंद्र केलेलं आहे। तिथे बघू शकता प्रत्येक जिल्ह्यानुसार वेगवेगळं त्यांची नोंदणी करायची आहे आणि त्याच्यानंतरच त्यांना या रजिस्ट्रेशनमध्ये त्यांचे जे काही वस्तू असतील त्या प्रदर्शनासाठी आणि विक्रीसाठी ठेवता येणार आहेत। तर मित्रांनो, मी कोकणचा मेवा शोधलेला आहे या महालक्ष्मी सरस 2025मध्ये। या ताईंच्या एका स्टॉलला मी भेट दिली आहे आणि बघू शकता जो कोकण मेवा आहे, काजू आहेत आणि सगळं आपल्याला ताई सांगणार आहेत काय काय इथे। छान। तर ताई, पहिलं मला सांगा कुठून आलायत तुम्ही? आम्ही सायली दळवी, आम्ही सिंधुदुर्ग कुडाळ तालुक्यामधनं आंबेरी या गावातनं आले, माणगाव तिकडची साईड। अच्छा, काय आणि काय आहे आमच्याकडे तुमच्याकडे? कोकम आहेत, शेवया आहे स्पेशल, म्हणजे आम्ही शेवया आणले आहेत। अच्छा, शेवया आंब्याच्या शेवया आहेत। अच्छा, आंब्याच्या शेव आहे, वेगळंच काहीतरी आहे, डिफरंट आहे। हा, म्हणजे काय वेगळं का वेगळेपणा काय आहे याच्यामध्ये? हे डिफरंट ह्या प्लेन आहे, ह्याला आंब्याचा फ्लेवर आहे, ह्या आंब्याचा टेस्ट येते ह्याला। अच्छा, म्हणजे कोकणामधला आंबा, हो तो तर फेमस आहे। हा, मग त्याचाच आहे फ्लेवर। अच्छा, त्याचा फ्लेवर आहे। आणि बाकीचे अजून काय काय आहे? कोकम आहे, सगळ्यात कोकम आहे कोकम आणि हे काजू, सगळ्या प्रकारचे काजू आहेत त्याच्यात। अच्छा, म्हणजे मसाला काजू आहे, फ्लेवर काजू आहे, ओके, ग्रेड नुसार सगळ्या काजू आहे। अच्छा, आणि हे काय आहे? आणि मसाले आहे, सर्व प्रकारचे पीठ आहे। अच्छा, मसाले पण आहेत। मसाले पण आहे, थालीपीठ आहे, वडेपीठ आहे, गुळपीठ आहे, वीटपीठ आहे, डांगरपीठ आहे, गरम मसाला, रोजचा मालवणी मसाला, अच्छा, त्यानंतर मच्छी कढी, ओके, मटन
म्हणजे पूर्ण सिंधुदुर्ग जिल्हा इकडे आलेला आहे. आलेला आहे सगळं आलंय. पूर्ण सिंधुदुर्ग कोकणचा जिल्हा. सगळा मेवा इकडे आणला येस आहे. येस थँक्यू. सगळं अजून काय आणण्याचा प्रयत्न करतोय, चालू आहे आमचं अच्छा काम. येणार आमचा माल येतोय मागून. येतोय ठीक आहे. तर मी आता एक्झिबिशनमध्ये अशा स्टॉलजवळ आलो आहे ते थोडंसं मला एक वेगळेपणा असा जाणवला, त्याच्यामध्ये काहीतरी युनिक आहे त्यांच्याकडे. तर ताई पहिला तुम्ही कुठून आला आहेत? आम्ही यवतमाळ जिल्हा यवतमाळमधून. कुठून? महागाव तालुका यवतमाळ जिल्हा. तिकडनं आलेले आहेत. अच्छा हो. म्हणजे काय आहे मला जरा सांगा हे. हा रिवायलिंग मॅप आहे सर. हां हा महाराष्ट्राचा आहे 36 जिल्ह्यांचा. अच्छा म्हणजे महाराष्ट्राचा मॅप आहे हा 36 हां. जिल्ह्यांचा. हां हो. तर आता आपण हे नागपूरवर ठेवला हां तर नागपूरचे पिके, अच्छा हां साक्षरता, लोकसंख्या, पर्वते, किल्ले, अच्छा लेण्या, हवामान अशी माहिती दाखवते. नागपूरवर ठेवला तर नागपूरची. अच्छा आता- म्हणजे हे जो ॲरो आहे हो. हा त्या ॲरोनुसार आपण जर चेंज केलं हा तर मग ज्या आता आपण वर्धा वर्धा जिल्हा जिल्हा आहे. हां. वर्ध्याची माहिती दाखवते. अच्छा म्हणजे हे जे सर्व दाखवणार हे पर्वत आहे, पिके आहेत, हो. क्षेत्रफळ, लोकसंख्या, हो. म्हणजे हा चक्री नकाशा आहे. म्हणजे जसं चक्रीय आपण नकाशा. हा जसा ॲरो फिरवणार तसं त्या माहिती देणार. त्या जिल्ह्याची माहिती मिळणार. हो. अजून काय आहे तुमच्याकडे दुसरं दाखवता जरा. आमच्याकडे भारताचा आहे. अच्छा भारताचा नकाशा पण असाच आहे का? असाच आहे. अच्छा म्हणजे जर आता मी महाराष्ट्राचं ठेवलं तर सगळं महाराष्ट्राचं जे काय महाराष्ट्राचं. जी काय भाषा आहे, प्रमुख हो पिके कोणती आहे हे सगळं दाखवणार इकडे. इकडे दाखवणार. अच्छा आणि अजून कुठला आहे? अजून जगाचा आहे. आणि जगाचा नकाशा पण असाच आहे का? जगाचा पण असाच आहे. म्हणजे एखाद्या मी जगाचं नाव घेतलं हो थायलंड तर त्याच्याबद्दलची सगळी माहिती आपल्याला याच्यात दिसणार. याच्यात दिसणार भाषा काय आहे, प्रमुख ओके, पिके ओके. काय आहे. तर मित्रांनो बघू शकता एक युनिकनेस आहे. जर तुम्हाला आपल्या महाराष्ट्राबद्दल, आपल्या देशाबद्दल किंवा जगाबद्दल माहिती हवी असेल, एक म्हणजे वेगळीच कल्पना आहे. फक्त तुम्ही हा जो ॲरो आहे हा एका सर्टन ठिकाणी नेऊन ठेवायचा. आता मी झिम्बाब्वेजवळ नेऊन ठेवलं आहे तर बघू शकता इथे सगळं ते बघायला मिळतं आपल्याला. त्याची राजधानी कोणती आहे, त्याची काय काय त्याच्या देशामध्ये मिळतं किंवा काय, सगळं खूप युनिक आहे. तर येऊन तुम्ही या स्टॉलला भेट देऊ शकता. एक वेगळेपण आहे. थँक्यू गग्गी. मित्रांनो माझ्यासोबत आहे प्राची मॅडम. त्यांचंसुद्धा एक स्टॉल आहे या एक्झिबिशनमध्ये आणि बघू शकता काय पेंटिंग्स आहेत. ओ बघितल्यावरच मन एकदम एक मनाला एकदम असं शांती आणि एक सॅटिस्फॅक्शन लागतं, सुकून जे म्हणतात ना ते बघा या पेंटिंगमध्ये. म्हणून मी इथे थांबलेलो आहे. तर आपण तुमचं स्वागत आहे आमच्या चॅनलमध्ये. तर मॅम हे सर्व पेंटिंग कोण करतं? पहिलं तुम्ही करता. तुमचं नाव काय? माझं नाव प्राची वाघमारे. प्राची वाघमारे. कुठून आलात तुम्ही? मी नागपूरची आहे. नागपूरवरून आलात. म्हणजे ह्या पेंटिंग्सना काय म्हणतात काय या एक्झॅक्टली? पेंटिंगला एक्रेलिक पेंटिंग्स म्हणतात. अच्छा कॅनव्हासवर बनवलेलं असतं. कॅनव्हासवर बनवलेलं असतं. ओके. म्हणजे हे कधीपासून शिकताय तुम्ही? मी लॉकडाऊन स्टार्ट झाला ना तेव्हापासून शिकते. अच्छा म्हणजे 5-6 वर्ष झालेत. हो 5 वर्ष ऑलमोस्ट. आणि एवढ्या छान काय छान प्रोग्रेस आहे तुमचं. आणि बघू शकता मित्रांनो इथे ते स्वतः करतायत. आता लाईव्ह चालू होती. आता लाईव्ह चालू होते. शिवाजी महाराजांची पेंटिंग होती आपल्या. आता काम चालू आहे त्याच्यावर. बघू शकता त्याने सेटअप घेऊनच आलेत आणि आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांची पेंटिंगचं त्यांचं काम चालू आहे. जर तुम्हाला ह्या ज्या पेंटिंग्स असतील, जर तुम्हाला विकत घ्यायच्या असतील, अनुभवायचे असतील तर या स्टॉलला भेट द्या प्राची मॅडमच्या. थँक्यू प्राची मॅडम. तर मित्रांनो मी अजून एका स्टॉलजवळ आलेलो. तो थोडंसं मला वेगळेपणा जाणवलं आहे म्हणून मी थांबलेलो आहे. तर माझ्यासोबत या ताई आहेत.
तर ताई तुम्ही कुठून आलायत बरं सांगा. मी साताऱ्यावरून आलेली आहे आणि आमचे प्रोडक्ट आहेत पंचगव्या प्रोडक्ट, अभंग पंचगव्या प्रोडक्ट. आम्ही देशी गाईच्या शेणापासून अगरबत्ती बनवतो. अच्छा, देशी गाईच्या शेणापासून अगरबत्त्या असतात. अगरबत्ती आहे, ह्याच्यामध्ये चंदन आहे, ही कस्तुरी आहे, मिक्स फुलांचा सुगंध, ह्याच्यामध्ये रातराणी आहेत, 18 प्रकारचे हर्बल पावडर्स आहेत आणि ह्याच्यामध्ये लेमन ग्रास आहेत. हे धूप कप आहेत आपले, हे पंचगव्य दिवे आहेत. एक होम केल्यासारखं फील होतं. मोदक धूप आहेत, आपण स्पेशली बनवलेले आहेत. हे काय आहे? मोदक धूप आहे. अच्छा, हे धूप आहे का? हां. मित्रांनो बघू शकता, हा गणपतीचा मोदक खाण्याचा नाही आहे, धूप आहे. त्याच्यामध्ये 21 प्रकारच्या वेगवेगळ्या हर्बल पावडर्स वापरून केलेले आहेत. अच्छा, मग आपल्याकडे आता धूप स्टिक्स आहेत, या लोबान धूप स्टिक्स आहे, अच्छा, गुलाब आहे, ओके गुगळ आहे आणि चंदन आहे. ओके. परत तुपाच्या वाती आहेत आपल्याकडे, वॅक्स फ्री, 100% वॅक्स फ्री आपण मेन्शन केलेलं आहे त्याच्यावरती. ओके, तुपाच्या वाती आहेत आणि हवन पात्र आहे. म्हणजे पूर्णपणे इथे जो हा स्टॉल आहे हा पूर्णपणे नॅचरल आहे. तर मित्रांनो, जर तुम्हाला देवासमोर आरती करताना किंवा देवाला प्रसन्न करायचं असेल तर याच्यापेक्षा दुसरं काही अल्टरनेट नाही आहे. तर बघू शकता पूर्णपणे नॅचरल आहे. तर या तुम्ही भेट द्या या ताईंच्या स्टॉलला आणि जे काय तुम्हाला आवडेल ते परचेस करा. ते करू शकता. येस. तर मित्रांनो, माझ्या जिल्ह्याचा स्टॉल मला मिळालेला आहे. हे बघा, मी कोल्हापूरचा आहे, अभिमानाने सांगतो. आणि हा कोल्हापूरची जी शान आहे, कोल्हापुरी चप्पल, ही बघा इकडे आहे. तुम्हाला कोल्हापूरला जायची गरज नाही, इथे यायचं आहे. स्टॉल क्रमांक किती आहे दादा आपला? A144 मध्ये सगळ्या प्रकारच्या कोल्हापूरच्या चप्पल्स आहेत. बघू शकता, इथे या आणि तुम्हाला आवडेल ती घ्या. तर मित्रांनो बघू शकता, अजून एक स्टॉल आहे आपल्या कोकणातनंच आलेला आहे. तर हे सगळ्या ज्या वस्तू आहेत आपल्याला गावीच मिळतात बघायला किंवा आपल्या गावच्या घरामध्ये असतात. बघा, इथे तुम्ही मुंबईत सुद्धा ते विकत घेऊ शकता जर तुम्ही या एक्झिबिशनमध्ये आलात तर. बघा, सगळं सूप आहे. बाकी याला काय म्हणतात? हां, अच्छा. आणि हे बघा, हे पण आहे पंखा. तर या ताईंच्या स्टॉलला तुम्ही सुद्धा भेट द्या. तुम्हाला एक तुमच्या गावाकडची आठवण येईल. हा स्टॉल क्रमांक आहे 98A98. तर मी आता आलेलो आहे एक्झिबिशन हॉल 2 नंबरमध्ये. तर याचं वैशिष्ट्य असं आहे की आपल्या भारतातील जेवढे वेगवेगळे स्टेट्स आहेत त्याचे सुद्धा स्टॉल इथे आहेत. 1 नंबर एक्झिबिशन हॉलमध्ये आपलं पूर्ण महाराष्ट्राचे जेवढे राज्य आहेत त्याच्यातील स्टॉल दिसणार आहेत. आणि 2 नंबर एक्झिबिशन हॉलमध्ये आपल्या भारतामधील जे काही स्टेट्स आहेत त्यांचे वेगवेगळे स्टॉल्स आहेत आणि त्यांचे वेगवेगळे प्रोडक्ट आपल्याला बघायला मिळणार आहेत या एक्झिबिशनमध्ये. आणि या एक्झिबिशनमध्ये तुम्ही किती फिराल तेवढं कमीच आहे. तर बघूया आता आपल्याला काय काय बघायला मिळतं आहे आपल्या भारताच्या जे वेगवेगळे स्टेट्स आहेत त्यामध्ये. या मित्रांनो, बघा इथे मी अजून एका स्टॉलला भेट दिली आहे जे आसामवरून आलेले आहेत आणि बांबूपासून त्यांनी जे काय वेगवेगळे प्रोडक्ट बनवलेले आहेत बघू शकता. हे बघा, गणपती बाप्पाचं पण एक काय म्हणतात त्याला, फ्रेम आहे, छान प्रकारे प्रतिकृती साकारली त्यांनी बांबूमध्ये. लॅम्प्स आहेत आणि हे काय मनी प्लांट लावायला तुम्ही वापरू शकता घरी. पूर्णपणे सगळं बांबूचं आहे. आणि बघा, चेअर पण आहे एक छान. इस पे मैं बैठ सकता हूँ? अरे, फ्रॉम आसाम. तर मित्रांनो, या एक्झिबिशनमध्ये महाराष्ट्रामधील जे वेगवेगळे जिल्हे आहेत त्यांचे तर स्टॉल्स आहेतच, त्याबरोबर आपल्या भारतामधील वेगवेगळे जे स्टेट्स आहेत त्याचे सुद्धा स्टॉल आहेत. त्यापैकी एक हा स्टॉल आहे आंध्र प्रदेशचा. मगाशी मी दिल्लीचा बघितला, राजस्थानचा सुद्धा बघितला. तर हा आंध्र प्रदेशच्या स्टॉलमध्ये बघू शकता एक वेगळंच युनिकनेस आहे. त्यांच्याकडे एक शोपीस आहेत. त्याच्यावर बघा किती छान छान पेंटिंग केलेली आहेत. एक शोपीस आहे. मित्रांनो, एक्झिबिशन बघून आता मी दमलेलो आहे आणि मी जे मेन कामासाठी आलेलो आहे
फूड कोर्ट. चला मित्रांनो बघूया काय काय आपल्याला इथे 100हून अधिक फूड स्टॉल आहेत. तर आपण बघूया काय काय वेगवेगळे फूड स्टॉल इथे अवेलेबल आहेत, काय खायला आपल्याला मिळणार आहे. तर या आता मसाला पापडची सुरुवात. हे कसला आहे ताई ताई हा? हा चाट मसाला. चाट मसाला. पापड कसला आहे हा? नाचणीचा पापड आहे. अच्छा त्यात टाकला आपण चाट मसाला. ओके. त्यानंतर आपण टाकू त्यात थोडा कांदा. कांदा. तुम्ही कुठून आलाय ताई? आम्ही धुळ्याहून आलेलो. धुळ्यावरून. अच्छा. त्यानंतर आपण टाकू थोडा टमाटा. ओके. कोथिंबीर. कोथिंबीर. त्यानंतर आपण टाकू सेव. लागलं तर नंतर चाट मसाला अजून घेऊ शकतो. पुन्हा अच्छा. तिखट खातं नाही खातं म्हणून थोडा कमी टाकलेला आहे. ओके ओके. हा झाला याची आपला किती मग- प्राइस आहे? याची 30 रुपये प्राइस. आणि ही? हा आहे उडदाचा पापड. याचे आहे 20 रुपये प्राइस. तर बघा कसं त्यांनी छान प्रकारे त्याच्यावर चाट मसाला, शेव, कोथिंबीर आणि टोमॅटो टाकून दिलेले आहे, कांदा वगैरे. तर खूप टेस्टी लागतं आहे. नाचणीचा पापड सुरुवात केली आहे मी. याच्यानंतर मी अजून वेगवेगळ्या प्रकारचे काय आयटम्स इथे आहेत ते खाणार आहे. तर मी आता त्या ताई पुण्यावरनं आलेल्या आहेत, त्यांच्या स्टॉलला मी आता भेट दिली आहे. एक तर थोडंसं मला युनिक काहीतरी वाटलं म्हणून मी थांबलो आहे. तर ताई हे काय मला सांगा जरा. हे तीळ आणि बेसनापासून हिला मासवडी म्हणतात, तिळवडी पण म्हणतात. अच्छा जरा एक मला दाखवता. टेस्ट देणार. हां ही अशी त्रिकोणी आहे म्हणून त्याला म्हणतात. काय काय आहे त्याच्यामध्ये? काय आहे याच्यात? तीळ, खोबरं असतं, हवडी हे असतं, खसखस. अच्छा म्हणजे हे बेसनचं आहे का हे? हो हो. बघा बघू शकता याच्यामध्ये बेसन आहे, बाजूने कोटिंग आहे आणि त्याचे जे वेगवेगळे स्पायसेस आहेत ते पण आहे याच्यामध्ये. त्याला याला मासवडी म्हणतात. मी ट्राय करतो नंतर. अजून त्यांच्याकडे अजून एक काहीतरी युनिकनेस आहे. तर हे काय आहे काकी? हे तिळपोळी आहे. तिळपोळी. हे कशाची असते? गुळ आणि तीळ पासून बनवतात. अच्छा म्हणजे स्वीट आहे का हे? स्वीट स्वीट. ओके. तुम्ही मोदक पण आहेत का तुमच्याकडे? हो मोदक पण आहे. हो हो हे बघा मोदक पण आहेत त्यांच्याकडे. ओके. तर मित्रांनो मी आता ही मासवडी ट्राय करणार आहे. आणि बघू शकता ही एक प्लेट 70 रुपयाची आहे. त्याच्यामध्ये ते 3 पीस येतात आणि एक रस्सा पण देतात ते. तर मी आता ही ट्राय करतो. या रस्स्यामध्ये डिप करायची. हां छान आहे. हे बेसन आहे, त्याच्यामध्ये कोथिंबीर आहे आणि वेगवेगळ्या प्रकारचे स्पायसेस आहेत. त्यामुळे या रस्स्याबरोबर खाताना खूप छान लागते. म्हणजे युनिक आहे. तुम्ही येऊन ट्राय करू शकता. तर आता मी नेक्स्ट स्पॉटला जातो फूड स्टॉलला. तर मित्रांनो इथे नॉनव्हेजचे सुद्धा स्टॉल्स आहेत. त्यापैकी एक स्टॉल आहे बघा नागपूरचा फेमस सावजी चिकन. तर तुम्ही माझा मागचा व्हिडिओ बघितला असेल तर तुम्हाला कळालं असेल सावजीची काय टेस्ट असते ती. तर बघा ताईंकडे काय काय आहे. ताई काय काय आहे? हे चिकन लॉलीपॉप आहे. अच्छा. चिकन थाली हां. आणि चिकन पकोडा आहे. हे नागपूरची जे सावजी मसाला आहे. चिकन काय कलेजी. चिकन कलेजी सुद्धा आहे. ओके. म्हणजे जे नागपूर ज्याच्यासाठी फेमस आहे सावजी मसाला त्याच्यातले आहेत का हे? हा पूर्ण. ओके ओके. तर आपण आता आलेलो आहोत कोल्हापुरी तडका. तर दादा काय काय आपल्याकडे बघूया. पांढरा रस्सा. हा हा पांढरा रस्सा, तांबडा रस्सा, कोल्हापुरची शान. तांबडा रस्सा. तांबडा रस्सा बघा काय त्याचा कलर आहे. ओ हो एक नंबर. आज माझा मंगळवार आहे त्यामुळे मी काय खाऊ शकत नाही. चिकन. आणि हे चिकन आहे का? ओके. हे मटन. मटन काय ग्रेव्ही आहे एक नंबर. आणि हे काय? भरलेले वांगे. भरलेलं वांग म्हणजे व्हेज पण आहे ज्यांना व्हेज खायचं असेल. भरलेले वांगे. ओके छान छान. झुणका. हा झुणका छान. झुणका भाकर. सोलकढी. आणि सोलकढी सुद्धा इथे अवेलेबल आहे. तुमचा स्टॉल नंबर सांगा दादा. स्टॉल नंबर 40. A40 फूड कोर्टमध्ये A40 कोल्हापुरी तडका. नक्की भेट द्या.
त्याचा कलर बघूनच माझं मन भरलेलं आहे. परंतु काय आज मंगळवार असल्यामुळे मी क्षमा करतो तुम्हाला. मी स्वतः खाऊ शकत नाही आणि कशी टेस्ट आहे मी सांगू नाही शकत. पण कलरवरनं तर मी 100 आउट ऑफ 100 आहे त्यांच्या स्टॉलला. तर नक्की भेट द्या. मध्ये मी एखाद्या वेळेस फेरी मारणार, तर तुम्ही नक्की या. उद्यापासून 23 तारखेपर्यंत आहेत. तर मित्रांनो, मी अजून एका फूड स्टॉलला भेटलेला आहे. तो नॉनव्हेज आहे. त्या काकींकडनं आपण जाणून घेऊ काय काय त्यांच्याकडे. तर फर्स्ट ऑफ ऑल काकी, तुम्ही कुठून आला आहेत? आम्ही पनवेलहून आलो. पनवेल, जिल्हा रायगड. हे काय म्हणजे युनिकनेस काय आहे इथे? तुमच्या इथे बोर्डवर लिहिलं आहे आगरी कोळी स्पेशल. आमचं हे सगळं स्पेशल आहे. अच्छा, म्हणजे आगरी कोळी ज्या स्टाईलमध्ये जेवण असतं, तर काय काय जरा सांगा आम्हाला. हा चिकन रस्सा आहे. चिकन रस्सा, हो हो, बघा किती टेम्पटिंग वाटतंय. छान. हे कोंबडी वडे. कोंबडी वडे सुद्धा आहेत. त्याच्याबरोबर आपण वडे खातो ना, ते स्पेशल वडे आहेत. ओके. हे काय आहे? हे खेकडा, क्रॅब मसाला. येस. त्याच्यानंतर पापलेट फ्राय. पापलेट फ्राय. तर बघा मित्रांनो, ग्रेव्ही बघूनच जसं मन म्हणजे बाहेर येत आहे मला कधी टेस्ट करू. पण मी आज मंगळवार आहे. हे काय आहे? सुक्का आहे. चिकन सुक्का. अच्छा. हे काय? सुरमई. हे सुरमई. हे बापरे, बघू शकता केवढी साईज आहे सुरमईची. हे काय आहे? हे कोलंबीचा रस्सा आहे. कोळंबी मसाला. कोलंबी मसाला. येस. आणि ही कोलंबी फ्राय. फ्राय. आणि हा कोलंबीचा दुसरी ग्रेव्ही आहे. ग्रेव्ही आहे. अच्छा, बघा. ह्या स्पेशल आहे. बघू शकता कोणत्या कोणत्या प्रकारचे त्यांच्याकडे नॉनव्हेज अवेलेबल आहेत. आणि आगरी कोळी पद्धतीने असणार आहेत. सगळ्या प्रकारचे नॉनव्हेज आहेत. फिश, क्रॅब आहे, प्रॉन्स आहेत. तर लवकरात लवकर या. 23 तारखेपर्यंत हा जो एक्झिबिशन आहे ते आहे अवेलेबल. आणि ते एक्झिबिशन बघून झाल्यावर जर दमला असेल तर नक्की या स्टॉलला भेट द्या. तर मी आता हे ताईनी मला बनवून दिलेलं आहे. त्याचं नाव थोडंसं युनिक आहे. हे बघा इथे लिहिलेलं आहे आलू पोंगा म्हणून. हे आपलं त्याच्यामध्ये बघू शकता, हे आपले मुंबईच्या भाषेमध्ये ह्याला नळी म्हणतात. आणि फ्राय केलेली असतात. आणि त्याच्यामध्ये त्यांनी एक फिलिंग भरलेली आहे बटाट्याची. मी बघतो टेस्ट करून. ठीक आहे, खाऊ शकता तुम्ही. टाइमपास खूप छान आहे. म्हणजे क्रंच येतो आहे बटाट्यामध्ये. स्पायसेस असल्या कारणाने एक वेगळा फ्लेवर येतो आहे आपल्या खातानासुद्धा. तर मी एकदा नक्की ट्राय करू शकता तुम्ही इथे आलात. जर हलका फुलका काय खायचं असेल तर हे आलू पोंगा ट्राय करू शकता. तर मी एका ताईंकडून ज्या गडचिरोलीवरून आल्या होत्या त्यांच्या स्टॉलवरनं मी एक हे सगळे पदार्थ घेतलेले आहेत. त्यामध्ये हे बघा, ही पुरणपोळी मागवलेली आहे मी. त्याबरोबर हे थालीपीठ आहे, हुरडा थालीपीठ. एक म्हणजे युनिकच असतं ते. त्याच्यामध्ये वेगवेगळे म्हणजे हुरडा एक आयुर्वेदिक वनस्पती आहे. त्याबरोबर त्याच्यामध्ये वेगवेगळे स्पायसेस आहेत. शेपू आहे, कोथिंबीर आहे आणि अजून वेगवेगळे स्पायसेस त्याच्यामध्ये किंवा भाज्या ॲड करून हे हुरडा थालीपीठ बनवलेलं आहे. त्याचबरोबर ते देतात मला वांग्याचं भरीत आहे आणि चटणी आहे, कांदा आहे. आणि त्याबरोबर मी एक दुसऱ्या स्टॉलवरून मोदक आणि सोलकढीसुद्धा मागवलेली आहे. तर मी आता हे ट्राय करतो सगळं आणि कसं आहे ते तुम्हाला सांगतो. हे खूप आयुर्वेदिक आणि शरीरासाठी चांगलं असतं हुरडा. तर त्याचं मिश्रण करून यांनी थालीपीठ बनवलेलं आहे. तर मी पहिल्यांदा वांग्याचं भरीत, बघा त्याची टेक्स्चर बघू शकता. हां, खूप छान आहे. टेस्ट वेगळी आहे, युनिक आहे. तर आता मी ही खोबऱ्याची चटणी आहे त्याच्याबरोबर ट्राय करतो. एकदम छान. म्हणजे वेगळे वेगळे फ्लेवर येतात आपल्या तोंडामध्ये आणि हे पौष्टिकसुद्धा आहे. तर तुम्ही नक्की आलात तर नक्की ट्राय करा हुरडा थालीपीठ. आता मी पुरणपोळीकडे येतो. जे आपले महाराष्ट्रीयन स्वीट्स आहेत ते पण मी घेतले आहेत. एक पुरणपोळी आणि मोदकसुद्धा घेतलेले आहेत.
छान प्रकारे बनवलेली आहे त्यांनी. त्यानंतर मी मोदककडे येतो. मोदक पुरणपोळी पण खूप छान बनवलेली आहे. मोदकावर त्यांनी मला एक तुपाची धार सोडून दिलेली आहे. मोदकामध्ये फिलिंगसुद्धा छान आहे बघा. तुम्ही ट्राय करतो. छान एक नंबर. आणि मी आता सोलकढी. आहा झकास. तर मित्रांनो तुम्ही या एक्झिबिशनला नक्की भेट द्या. हे जे एक्झिबिशन आहे हे महिलांना त्यांचे जे काय व्यवसाय आहेत उद्योगधंदे आहेत त्यांना चालना मिळण्यासाठी हे एक्झिबिशन अवेलेबल केलेलं आहे गव्हर्नमेंटतर्फे. हे 11 फेब्रुवारीपासून 23 फेब्रुवारीपर्यंत बांद्रा BKC MMRDच्या ग्राउंडवर असणार आहे. तर तुम्ही येऊ शकता. ह्याच्यामध्ये जवळजवळ 500हून अधिक स्टॉल आहेत ज्यामध्ये महिलांचे जे काही उद्योगधंदे आहेत वेगवेगळ्या आपल्या महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या जिल्ह्यामधून जे काही महिला आलेल्या आहेत ज्यांचे उद्योगधंदे घेऊन इथे आलेले आहेत आणि त्याचबरोबर आपल्या भारतातील वेगवेगळे जे काही स्टेट्स आहेत त्याचेसुद्धा इथे स्टॉल्स आपल्याला बघायला मिळणार आहेत. आणि इथे 100हून अधिक जे फूड स्टॉलसुद्धा आहेत. म्हणजे पूर्ण आपले जे महाराष्ट्र एकत्र आलेले आहे खाद्यपदार्थ. जर कोण खवय्या असेल तर त्यांना एक मेजवानीच असेल. कारण प्रत्येक आपल्या महाराष्ट्राच्या जिल्ह्यामधून प्रत्येकाचा वेगवेगळा एक युनिकनेस आहे खाण्यामध्ये. ते सगळं तुम्हाला इथे ट्राय करायला मिळेल. आता हे मोदक आहेत किंवा हे थालीपीठ आहे हे प्रत्येक जिल्ह्याचं वेगवेगळं वैशिष्ट्य आहे. तुम्ही येऊन ट्राय करू शकता. खूप छान एक्सपिरियन्स होता माझा. आणि तुम्ही लवकरात लवकर तुमच्या फॅमिलीसोबत या फ्रेंड्ससोबत या या पूर्ण एक्झिबिशनचा आनंद घ्या. आणि त्याच्यानंतर हे जे काय आपल्या महाराष्ट्रातील वेगवेगळ्या जिल्ह्यांची जे काही खाद्यपदार्थ आहेत त्यांचासुद्धा आनंद घ्या. तर मित्रांनो असेच फूड रिलेटेड व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद.